नमस्कार. स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सध्या महाराष्ट्राजवळ पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यात थोडेफार हलक्या मध्यम पावसाचे ढग थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात काही भागात गडगडाटीसह ढग पुण्याच्या आसपासच्या परिसरात दिसत आहे. तसेच वर्धा असेल, नागपूर असेल, अमरावती या 3 जिल्ह्यात, तसेच खाली यवतमाळचा काही भाग, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात थोडेफार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे. हिंगोली जिल्ह्यात गडगडाटी पावसाचे ढग सक्रिय आहे आणि याच जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस जिल्ह्यात सर्व ठिकाणी नसेल. ज्या भागात स्थानिक ढग निर्माण झाला आहे तिथेच हा पाऊस सक्रिय राहील. त्यानंतर इथून पुढच्या 4 ते 5 तासात अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती तसेच हिंगोली, नांदेड हा जो सर्व पट्टा आहे या सर्व जिल्ह्यांतून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. पण हा पाऊस सर्वत्र नसेल. जिथे स्थानिक वातावरण निर्माण होईल तिथेच हा पाऊस होईल. यानंतर सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच पुण्याचे काही भाग या पट्ट्यातून सुद्धा पुढील 2 ते 3 तासात पावसाची शक्यता राहील. पण सर्वत्र हा पाऊस नसेल. उर्वरित सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा यात ढगाळलेलं हवामान राहील. स्थानिक ढग निर्माण झालं तर कुठेतरी रात्रीस हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होईल. अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही. त्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा कोल्हापूर घाटमाथा तसेच सांगली घाटमाथा व पुणे घाटमाथा या या भागांमधून थोड्याफार क्षेत्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही दुपारनंतर राहील. तसेच गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या पट्ट्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. पण सर्वत्र हा पाऊस नसेल. तसेच नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. जे काही राहिलेले सर्व जिल्हे आहे, मुंबई विभाग, कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र इथे पावसाची शक्यता उद्या थोडी कमीच आहे. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.